कारण आता अंगणवाड्यांमधल्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय। अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाईल। पुढच्या 100 दिवसांमध्ये ही सर्व पदं भरली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे आदेश दिले। त्यानुसार महिला आणि बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलाय। या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा सुद्धा द्यावी लागणार नाही। उमेदवारांचं गुणांक निवडीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे लवकरच आता अंगणवाड्यांमध्ये भरती होणार असल्याचं कळत आहे। या संदर्भातले आपण सविस्तर अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतोय। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी नवीन भरती होणार असल्याचं कळत आहे। यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी 12वी पास असणं आवश्यक असणार आहे। मनपा आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थानिक उमेदवार देखील अर्ज करू शकणार अशी माहिती आहे। शिवाय ऑगस्ट 2022 आधी भरती झालेली मदतनीस 10वी पास असल्यास पदोन्नती सुद्धा मिळणार असं कळतंय। त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे आणि त्यासाठीचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय। आणि यानंतरची बातमी लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी 4 चाकी आहे का असं मी का विचारतेय? कारण जर 4 चाकी असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हिचा लाभ सोडावा लागेल। तर आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे आणि 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे। 4 चाकी असलेल्या बहिणी या अपात्र ठरणार आहेत। तर आपण पाहतोय 4 चाकी असलेल्या बहिणींची चौकशी होणार आहे आणि जर तुमच्या घरातल्या कुणाच्या नावावर ती 4 चाकी असेल तर तुमचं नाव बाद होणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी काय निकष पाहूयात। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणं बंधनकारक आहे। कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा असं सुद्धा सांगितलं जातंय। तर 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील। संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा हा देखील एक मुद्दा आहे। हे देखील एक निकष आहे। लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65 या दरम्यानच असावं। त्यामुळे आता जर तुम्ही सुद्धा या निकषांमध्ये बसत नसाल तर आता तुमचं नाव बाद होणार आहे, कारण त्यासाठी तसं सर्वेक्षण सुद्धा केलं जात आहे। यासोबतच आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स ज्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मध्ये। पंचांनी दिलेल्या निर्णयावर कुस्तीपटू शिवराज राक्षेने नाराजी व्यक्त केली। माझी पाठ टेकलीच नाही, पंचांकडून आमच्यावर अन्याय झालाय। सामन्याचा रिप्ले दाखवा, हरलो ते आम्हाला त्यानंतर मान्य असेल असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे। महाराष्ट्र केसरी वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। शिवराजवर जो अन्याय झालाय त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे असं पाटील यांनी म्हटलं। कुस्ती झाली आहे की नाही हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय आणि या प्रकरणात शिवराजची कुठलीच चूक नाही असंही चंद्रहार पाटील म्हणाले। कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण योग्य नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैलवानांना सुनावलं। न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक आहे असा सल्ला अजित पवार यांनी दिला। शिवराज राक्षे याच्या कुटुंबानं खरं तर तक्रार केल्यास समिती स्थापन करू आणि पंचांवरती कारवाई करू अशी माहिती यावेळेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप पुंडवेंनी दिली आहे। पैलवानांचं नुकसान होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। काका पवारांच्या कुठल्याही मल्लावरती आम्ही अन्याय केलेला नाही असंही पुंडवेंनी म्हटलं। पुण्यातल्या सहकार नगरच्या काही भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद असेल। शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल। ही माहिती पाणी पुरवठा विभागानं दिलेली आहे। पुण्यातल्या खडकवासला धरण साखळीमध्ये एकूण 67% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षापेक्षा पाणीसाठा 1.5 TMC जास्त आहे। शेतीचं आवर्तन बंद असल्यानं राजगड तालुक्यातील पानशेत, वरसगाव या धरणांमधून विसर्ग देखील बंद आहे। पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांमधील पाण्याची पातळी 70% अधिक आहे।
बॉम्बे रुग्णालयामध्ये आता परवडणाऱ्या दरात ट्रान्स व्हॉइस सर्जरी केली जाणार आहे। रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण शस्त्रक्रिया 20,000 रुपयांमध्ये करण्यात येईल। आवाज बदलण्याच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या 2 ट्रान्स महिला पहिला रुग्ण ठरल्या आहेत। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप दिसणार अशी चर्चा आहे। यंदा नव्या योजनांसाठी भरीव तरतूद असण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावरती जाण्यासाठी पर्यटकांना 1 तासाची वेळ वाढवून देण्यात आली। विशाळगडावरील संचारबंदी शिथिल केल्यानंतर पर्यटकांना विशाळगडावर जाण्यासाठी सकाळी 10 ते 5 अशी वेळ होती। मात्र जिल्हा प्रशासनाकडून आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे। इस्रोने आता 29 जानेवारीला नेव्हिगेशन सॅटेलाइट मिशन लॉन्च केलं। मात्र या मोहिमेत तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याची माहिती आहे। सॅटेलाइटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये जाण्याची प्रक्रिया थांबली आहे। श्रीहरिकोटा या ठिकाणच्या अंतराळ केंद्रातून इस्रोचं हे 100वे प्रक्षेपण आहे। राज्यातल्या कमाल आणि किमान तापमानात वाढ दिसतेय। अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 34 अंशांच्या वर गेलाय। उन्हाच्या झळा बसताय। आजपासून किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे। खारघर तुर्भे लिंक रोड बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली आणि या मार्गावर शिरवणे नेरुळ आणि खारघर डोंगर फोडून बोगदा उभारला जाणार आहे। या कामासाठी सिडको 2100 कोटी रुपये खर्च करेल आणि हा प्रकल्प 31 डिसेंबर 2028 अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करू असा सिडकोचा संकल्प आहे। जगातला सर्वात मोठा कोस्टल रोड आपल्या महाराष्ट्रात होणार आहे आणि या कोस्टल रोडचं काम प्रगतीपथावर आहे। महाराष्ट्राचा हा कोस्टल रोड चीनचा रेकॉर्ड मोडेल। या कोस्टल रोडमुळे नरिमन पॉइंट ते विरार दरम्यानचा प्रवास केवळ 40 मिनिटांमध्ये होईल। मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाणार आहे। कोरोना कालावधीत लाखो कामगारांना आणि गरिबांना आधार ठरलेली शिवभोजन योजना अडचणीत सापडली। केंद्र चालकांना वेळेत अनुदान मिळत नाही, त्यामुळे शिवभोजन केंद्र बंद पडत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 49 केंद्र बंद झाली आहेत। आजच्या घडीला 72 केंद्र कागदोपत्री सुरू असली तरी 50% केंद्र बंद होण्याच्या मार्गावर दिसत आहेत। 2 लोकल मधली जी वेळ आहे ती कमी करण्याचा विचार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले। तर 2 लोकल मधील वेळ 180 सेकंदाची आहे, तर त्याला आता 150 सेकंद आणि त्यानंतर 120 सेकंद पर्यंत आणण्यावर आमचा प्रयत्न आहे, असं ते सांगतायत। गर्दी कमी करण्यासाठी लोकल वाढण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले। नवी मुंबईमधल्या खारघरमध्ये मुस्लिम बांधवांचा इस्तेमा संपन्न झाला आणि त्यानंतर ते खारघर रेल्वे स्टेशनवर गेले। तिथे बांधवांची एकच गर्दी झाली। यावेळेस लोकल ट्रेनमध्ये सुद्धा प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। मात्र ते रस्त्यावरून जात असताना सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका बसला। व्हिडिओ व्हायरल देखील झालेला आहे। खारघर स्टेशन नाहीये। बीडच्या परळीमध्ये मालकीचा टॉवरवरती अतिक्रमण करून मालकालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। त्याला नितीन मुंडे आणि व्यंकटी मुंडेंनी धमकावून जीवे मारण्याचे धमकी दिलेली आणि या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सोने व्यापारी आणि शिवाय नागरिकांनी देखील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडलेला आहे। गावगुंडांवरती आता कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन पुकारलं। धाराशिवच्या उमरगा या तालुक्यातील कराळी या ठिकाणच्या मंदिरामध्ये झोपलेल्या 2 विद्यार्थ्यांना गावगुंडांनी तलवारीचा आणि हंटरचा धाक दाखवला आणि मारहाण सुद्धा केलेली होती। यावेळेस घाबरलेल्या ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली। पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या मांडला। जालन्यात विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर वृद्ध कलावंतांनी रास्ता रोको आंदोलन केलं। वृद्ध कलावंतांना महिन्याला 11,000 रुपये द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातल्या 300 कलावंतांचा मानधनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा ही मागणी यावेळेस या कलावंतांनी केलेली आहे। कोल्हापूर शहरातल्या मशिदीवरील अनधिकृत भोंगीकडा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्षवेधी आंदोलन केलं। अनधिकृत भोंग्यांविरोधात तक्रार अर्ज देऊनही कारवाई न झाल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं।
वाशिम या ठिकाणच्या वाकदमध्ये महिलांनी हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। गावात जलजीवन मिशन अंतर्गत 3 वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही पाणी पोहोचलेलं नाहीये। संतप्त गावकऱ्यांनी योजनेचं काम करणाऱ्या कंत्राटदारांवरती कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे। कापूस बियाण्यांची विक्री करताना संबंधित बियाण्यांसाठी कोणती जमीन वापरावी अशी माहिती दिली जात नाहीये। त्यामुळे आता कापसाची लागवड केल्यानंतर त्याचा उत्पादनावरती थेट परिणाम होत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे पाकिटासोबत बियाण्यांची तांत्रिक माहिती देण्याच्या सूचना केंद्रीय मंत्रालयानं दिल्या। त्यामुळे पुढील काळात बियाणे कंपन्यांना धडी पत्रक देखील द्यावं लागणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदीचा मुद्दा तापलाय। 6 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आलेली आहे। अशातच 2 दिवसात शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी कशी होणार हा सवाल देखील सध्या उपस्थित केला जातोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा सध्या 34°C पर्यंत गेला। रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। यावर्षी वारंवार हवामानात बदल होत आहेत, त्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची भीती आहे। यामुळे शेतकरी आता संकटात सापडलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात पपई तोडणीला वेग आलाय। पपईला यावर्षी चांगला दर मिळतोय आणि असं असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसतंय। परंतु पपईचं दर शेवटपर्यंत असेच राहावे ही अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। उजनी लाभक्षेत्र परिसरात 60 ते 70% केळी लागवड करायला पसंती देत आहे। करमाळा तालुक्यात 10,294 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली। केळीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सध्या केळीला 20 रुपये इतका दर मिळतोय। सोयाबीन कापसानंतर तुरीचे दर घसरले, त्यामुळे नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। यासाठी नाफेडने नियोजन सुरू केलं। सध्या तुरीला 6,500 ते 7,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळताना दिसतोय। आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी। छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटावरून आधीच वाद सुरू आहे। त्यात आता मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांनी केलंय। अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकर यांचा हा व्हिडिओ शेअर केलाय। त्यांच्यावरती सडकून टीका होते। महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत। अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी। आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले। स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही। गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं। मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडंसं छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता। तर राहुल सोलापूरकर यांनी नेमकं म्हटलंय काय, ते काय बरळले पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काहीच नव्हते असं ते म्हणताय। महाराज चक्क लाच देऊन आले आणि त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचे देखील पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला देखील महाराजांनी लाच दिली असं राहुल सोलापूरकरांचं म्हणणं आहे। त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते आग्र्याहून बाहेर पडले असल्याचं बघायला मिळालंय असं त्यांचं म्हणणं आहे। तर अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता सर्वत्र तीव्र संताप होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी याशिवाय पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील चांगलाच त्यांचा समाचार घेतला। शिवरायांबद्दल बोलताना आणि शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण हा सवाल आव्हाड करताय। तर राहुल सोलापूरकर यानं आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं। या शब्दात अमोल मिटकरी यांनी देखील त्यांचा समाचार घेतलेला आहे। जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी नेमकी काय टीका केली बघूयात। आम्ही त्यांचं ट्विट पाहतोय, यामध्ये लिहिलेलं आहे, इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण, महामूर्ख असं ते म्हणताय। हा मूर्ख माणूस अख्ख्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतोय असंही ते म्हणताय।
शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अश्लाघ्य प्रयत्न आहे. अशा फडतूस माणसांकडून हा केला जातोय आणि त्याचा निषेध करावा तितका कमी असं जितेंद्र आव्हाड बोललेत. या महामूर्खानं आपल्या तोंडाला काळं लावावं. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाही आणि हिरकणी बुरुज कुठे आहे याला रायगडावर नेऊन सांगावं असं देखील जितेंद्र आव्हाड सांगतायत. अमोल मिटकरी काय म्हणतायत तर राहुल सोलापूरकर यांना आपण तकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं असं ते म्हणाले. शिवाय शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच मान्य केलं जाणार नाही असं देखील यावेळेस अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. अकोल्यात बोरवेलमध्ये पडलेल्या माकडाच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. 15 फूट खोलवरती बोरवेलमध्ये अडकलेल्या माकडाच्या पिल्लाला दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलंय. तिकडे सांगलीमध्ये एका तरुणाच्या घरामध्ये विषारी साप सापडलाय. दोरी समजून या तरुणानं सापाला उचललंय. सुदैवाने या सापानं चावा घेण्यासाठी तोंड पुढे केलं पण तरुणानं हात मागे घेतल्यानं तो वाचलाय. पलूस तालुक्यातल्या कुंडल या ठिकाणची ही घटना आहे. गडचिरोलीमधल्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत गडचिरोलीसाठी 418 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आलाय. तरी देखील अधिक निधीची मागणी असल्यानं वाढीव मागणी सादर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी आपण सकारात्मक प्रतिक्रिया देत निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयात बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदेंनी दांडी मारली आहे. शिंदेंच्या गैरहजेरीमागील नेमकं कारण देखील अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय नगर विकास आणि पाणीपुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही संपलेला नाही. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दिलेली 2 दिवसांची मुदत संपली आहे. तरी देखील ते याबाबत अजून आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय. याबाबतचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंवरती सोपवण्यात आलाय. नेते मंडळी एकत्र बसून निर्णय घेतील असं गोगावले म्हणाले. खासदार नारायण राणेंनी ठाकरे गटाचे खासदार असलेले संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. एका खोलीत बसून टीका करणं एवढंच संजय राऊतांचं काम. राऊतांनी अर्थसंकल्पावर बोलू नये, तो त्यांचा विषय नाही, हा घणाघात राणेंनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या सुनावणीची तारीख बदलली आहे. 28 फेब्रुवारी ऐवजी 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं. राष्ट्राच्या आणि देशाच्या विरोधातल्या प्रवृत्तीच्या विरोधात ते बोलताय असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस. शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी प्रचाराच्या मैदानात उतरल्या. दिल्लीमधील जंगपुरा भागात काँग्रेस उमेदवार फरहाद सुरी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी घरोघरी जात प्रचार करताना दिसतायत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लोकसभेत बघायला मिळाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रात विधानसभेला निवडणुकीमध्ये 70 लाख नवीन मतदार वाढले असं राहुल गांधी म्हणाले. शिर्डीमध्ये 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असा दावा राहुल गांधी यांनी केला. आता बँक करप्ट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना एसईओ होता येणार नाहीये. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हे सदस्य असतील. राज्य सरकारच्या वतीने नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपचे माजी खासदार असलेले सुजय विखे पाटील यांचा हटके अंदाज बघायला मिळाला. एका कार्यक्रमात त्यांनी सपत्नीक रॅम्प वॉक केलाय आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावामध्ये आयोजित हळदी कुंकू समारंभामध्ये सुजय विखे आणि त्यांची पत्नी धनश्री विखे यांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर रॅम्प वॉक केलाय. सर्वसामान्यांच्या नजरेतून महाकुंभ कसा दिसतो हे सांगणारी कविता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी संसदेत सादर केली. या कवितेच्या माध्यमातून कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच चिमटे काढले. आजकल मेरे हिंदू होने पर मैं कुछ ज्यादा ही गौरवान्वित महसूस कर रहा.
अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी त्यांना नियुक्त केल्यानं निष्ठावंत शिवसैनिक नाराज असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच राजीनामा दिला गेलेला आहे अशी देखील माहिती. नागपूरमधल्या छोटे स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटी मिळणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित राहिले. साथरोग कायद्यामध्ये सुधारणा करत आरोग्य विभागातील रिक्त पदं भरणार ही घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. या संदर्भातील सूचना आंबेडकरांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या. आरोग्याचा प्रश्न गंभीर न होण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलाचा प्रताप बघायला मिळालाय. फटाके फोडल्यासारखे 30 राऊंड त्यानं फायर केलेले आहे. रिटायर पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल हाय असल्याचा दावा सध्या तरी केला जातोय. मोलकर्णीच्या मुलाकडून हवेत हा गोळीबार करण्यात आलेला आहे. अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून. रणजित, आपण पाहतोय या मुलाने आता यावेळेस हे 34 राऊंड फायर केले. ही पिस्तूल त्याच्याकडून कुठून आलेली आहे, नेमकं काय घडलंय, सविस्तर अपडेट. कोल्हापुरातील निवृत्त पोलीस अधिकारी महावीर सकळे आहेत. यांनी स्वसंरक्षणासाठी ही जर्मन मेड 32 बोरची पिस्तूल आपल्याकडे ठेवली होती. 31 तारखेला त्यांच्याच घरात राहणाऱ्या एका मोलकर्णीच्या मुलाने ही पिस्तूल चोरली आणि उघड्या माळावर जाऊन त्याने आपल्या मित्रांसोबत ही सर्व पिस्तूल फायर केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे. जेव्हा या पिस्तुलातल्या जिवंत सर्व काडतुसांचे फायरिंग झालं त्यानंतर ही पिस्तूल त्याच माळावर टाकून हा मुलगा पुन्हा घरी परतला. जेव्हा पोलिसांना कळालं की आपल्या घरातले ही पिस्तूल चोरीस गेलेली आहे त्यावेळी पोलीस तपास सुरू झाला. त्यावेळी पोलिसांनी या मुलाला विश्वासात घेतल्याने पिस्तुलाची चोरी आपणच केल्याची कबुली ह्या मुलानं दिलेली आहे आणि त्यामुळं हे सर्व प्रकरण समोर आलेलं आहे. मात्र जिवंत 30 काडतुसे आणि पिस्तूल घरातून गायब होते आणि ती फायर होतात. हा जो हलगर्जीपणा आहे याच्यावर सुद्धा आता बोट ठेवलं जात आहे आणि करवीर पोलीस तसंच गोकुळ शिरगाव पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच धन्यवाद रणजित दिलेल्या सर्व अपडेटसाठी. तर आपण पाहतोय पिस्तुलातून तब्बल 34 राऊंड या मुलानं फायर केलेले. अल्पवयीन मुलाचा हा प्रताप बघायला मिळालेला आहे. अगदी फटाके फोडल्यासारखे त्याने हे राऊंड फायर केले. मात्र ही पिस्तूल या मुलाच्या हाती लागू कशी दिली हा मोठा प्रश्न आहे. आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची, कारण लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. तेव्हा लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर मिळाला, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यानं 20 तारखेपर्यंत हा हप्ता मिळू शकतो ही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. तर दुसरीकडे 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो ही माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांनी